शोभला वरती शिवणी हे काय चालले आहे तुमचे? आई चुप आई चुप एक शब्द सुद्धा बोलू नकोस. बोलणार आहे मी कशासाठी? सत्यासाठी. सत्य उघडकीस यायला हवं म्हणून. आई तुझे पाहिलं ते पाप नव्हतं. एक शब्द सुद्धा बोलू नकोस आणि आई म्हणून मला हात सुद्धा मारू नकोस. सगळ्या जगाने सांगितलं मला मी भांडले सगळ्यांची, सगळ्यांना खोटं ठरवलं, पण शेवटी खोटी ठरले की मी. आई अगं तू काय बोलते? तुला कळतंय का? अगं आम्ही दोघं निष्पाप आहोत. निर्लज्ज पारते, तोंड वर करून बोलायला तुला शरम नाही वाटत? शरम वाटण्यासारखं काही केलेलं नाहीये मी. थोडं कोणी जास्त बसेल तर आई सोबत पुराचं तसंच तर माझं कोण चालता ऐकून. सोबत नको. तुझी तशी आज्ञा असेल तर निघून जाईल मी. पुन्हा कधीही तोंड दाखवणार नाही तुला. पण मला एक सांग आई, तुझे पाहिलं ते पाप वाटलं तुला? हो पापच होतं ते. आई अगं काय बोलतेस? मला एक सांग आई, शोभनाला जवळ घेऊन मी तुझ्या कल्याणासाठी जीव सुद्धा देईन असं मी म्हणालो, हेच पाहिलं का तू? हो पुन्हा ते शब्द माझ्या तोंडून वदवायला लावू नकोस. नको उच्चारू तू. पण समजा माझ्याऐवजी राजेंद्र तिथे असता तर काय वाटलं असतं तुला? तो भाऊ आहे तिचा. तो भाऊ आहे तिचा आणि मी पापी आहे. खरं आहे आई, मी पापी आहे. ऐकलंच मास्तर, मी पापी आहे. हा तुमचा पक्या पापी आहे. त्या तसबिरी जवळ उभा राहू नकोस. तेवढी लायकी नाही तुझी. असं म्हणू नकोच आई. मी या घराची आणि या घरातल्या माणसांशी कधी बेईमान झालो नाही आणि होणारही नाही. आई आई आठवतो तुला तो दिवस? रक्षाबंधनाचा दिवस होता तो. मी लहान होतो. रडायचो मी मला बहीण नाही म्हणून. माझी आई मला मारत होती, म्हणत होती, गेल्या चुक्या पाठीनं जन्माला आला त्यांनी आता का रडतोय? मला मारताना स्वतःही रडत होती. त्यावेळी तू आली होतीस आमच्याकडे. तो प्रसंग कायमचा कोरला गेलाय माझ्या मनावर. ती शोभना होती तुझ्याकडे. कोरी पान गुटगुटी मला पाहताच सुटका नसली. तिला माझ्याकडे येऊन तू म्हणाली, दिदी तुझी बहीण तुला राखी बांधायला आली. मला खूप आनंद झाला. मी हिला उचलून घेताना आम्ही दोघेही खाली पडलो. ही रडू लागली, मी मात्र हसत होतो. मला आनंद झाला होता बहीण मिळाली. आईने पुन्हा मला मारायला सुरुवात केली. तेव्हा आईच्या हातून मला सोडवत तू म्हणाली, बत्ताला बाई मारू नका त्याला, माझा मुलगा आहे तो, माझ्या शोभनाचा भाऊ. ऐकून मला खूप आनंद झाला. या हातात शोभाकडून राखी बांधायला लावली. आईकडून रडून मागून घेतलेले 4 आणे माझ्या खिशात होते. 400 रुपयांच्या रुबाबात मी ती हिच्या हातावर ठेवले. त्या दिवसापासून या प्रकाशनं शोभनाचं सतत कल्याणच पाहिलं आहे. आई माझ्यावर तू रागवली, मला चालता हो म्हणाली. त्याचं मला वाईट नाही वाटलं. तो अधिकारच आहे तुझा. मला वाईट वाटलं ते एवढंच, तुझ्या दृष्टीने मी अविश्वासू पापी ठरलो. प्रकाश मी खरंच महापावले आहे. आई सख्खा नसलो तरी मानलेला का होईना भाऊ आहे मी तिचा. आणि प्राण दिला तरी या नात्याची मी कधीच बेमान होणार नाही. आई काय झाले तुला? का अशी आज विचित्र वागते? मला ठाऊक आहे हे फक्त तुझे नाही. मगाशी भाऊ साहेब आणि सुहास इथं आले होते. त्यांनी नाही ते आरोप केले तुमच्या दोघांवर.
त्याचाच विचार करत मी आत पडले. इतक्यात तुम्हा दोघांची जी गडबड ऐकली आणि मी तशीच बाहेर आली आणि जे पाहिलं त्यावरून मी स्वतःला नाही आवडू शकले. आता स्पष्ट सांगतो तुला, ही अमानत सेवा आहे माझ्या मित्राची. जपतोय मी तिला माझ्या जीवापलीकडे. अमानत ठेव कुणाची? माझ्या दीपकची. दीपकची? होय, दीपकची. ही दोघं वचनबद्ध आहेत एकमेकांची, मला ठाऊक आहे सगळं. आणि असं असताना हा प्रकार तिच्याशी वावगं वागेल का? पण प्रकाश, दीपक आता डॉक्टर झाले, शिवाय श्रीमंत. आई, ही शोभना माझी बहीण आहे. दीपकच्या गळ्यात बांधणार नाही तिला. शिवाय प्रेमात श्रीमंती आड येत नाही. असं नाही रे, पण भाऊ चालेल. दीपक जर हिच्याशी लग्नाला तयार असेल तर जगातली कोणती शक्ती यांना अडवू शकणार नाही. आई, झालं तुझ्या मनाचं समाधान? मला माफ कर. लहानपण हे माफी मागण्यासाठी असतं, माफ करण्यासाठी नाही. मला कळू सुद्धा दिलं नाहीस तरी. आई, झालं ना तुझ्या मनाचं समाधान? हो, अरे पाण्यावर दांडा मारला तरी डुबवत नाही ते प्रकाश. ठीक आहे, येऊ मी आता. प्रकाश, तुझ्या आज्ञेबाहेर जाणार नाही मी आहे. तुला कधीही तोंड दाखवणार नाही तुला. मला माफ करणार नाहीस का रे? आई, चुकून का होईना पण तुझ्या दृष्टीने व्यभिचारी ठरवली ती. तेव्हा आता इथे राहणं माझ्या दृष्टीने योग्य नाही. पण कुठेही असलो तरी या घराचं आणि शोभाचं सतत कल्याणच पाहिजे. हा प्रकाश, बहीण आहे ना ती तुझी? अजून सोशल आहे. आजपर्यंत कधीच काही मागितलं नाही तुझ्याकडे. अजून मागून तर बघ, क्षणाचा चौकात तुझ्या पायावर लोळून घेईल तुझी मागणी. झालं तर मग तू कुठेही नाही जायचं, हीच माझी मागणी. हवं तर डोळ्यांनी समज. शोभना, प्रकाश, ये इकडे ये. ये. किती निष्पाप आहे माझा पोट. शोभा, अगं काल लाडू केलेत ना, त्यातला एक लाडू याला आणून दे. लाडू देऊन त्याला आनंदाची बातमी सांगणार आहे मी. अगं मला ठाऊक आहे ती बातमी. उलट तीच बातमी सांगायला आलो होतो मी. अरे लबाडा, अगं शोभा, लाडू आणून दे म्हणते ना याला. दादाला द्यायचं आधी ह्याला काय म्हणून मग खायला दादा सोबत. मग काय म्हणून? मला आताच पाहिजे. काय तर म्हणे आत्ताच पाहिजे. ते आग पडली ना पोटात. दोघे लाडू आण. आणत नाही जा. आई सांग. अगं शोभा, याला लाडू आणून दे ग. आई की नाही जाणार आता आजपासून डबा उघडायला. तुला आणायचंय की नाही? आणत नाही जा. मी सांगते की दादाला बनवून ठेवलंय. दादाचं नाव, पण आधी कोणाला देणारच ना ते ठाऊक आहे आम्हाला. आई बघ ना खा. अगं मी काय बघू? तू खा मी कर. मी चालते ना तसं ऐकणार नाही. मीच तुला लाडू आणून देते. आणि हे बघ, मी आतलं पाहते. तू राजांची खोली व्यवस्थित करून ठेव. चल कसते इतक्यात. येतीलच ते नाही. ठीक आहे. काय रे तुला सगळी चेष्टा वाटते का? चेष्टा? सगळा आनंद झालाय, आनंद. खरंच आज आनंदाचा दिवस आहे. आहे ना? हो. मग चल लाडू दे बघू. बरं बाबा, देते. चल नाहीतर कामाच्या गडबडीत तू घेऊन जाते. चल. आई आणि मला तुला कशाला? तू मग खा त्या दिप्या बरोबर. नाहीतरी त्याच्या येण्याच्या बातमीनेच पोट भरलं असेल तुझं, होय की नाही? खरंच आज खूप आनंदाचा दिवस.
नको समजे ऐकू. एक गाढव इथं आलेलं दिसतंय. इथं कुठं आहे? हे काय माझ्यासमोर पिटक्या मारत लाडू खाता येते. हा दाखवतोस तुला. आई आई बघा. तेव्हा काय मग? आई बघते ना, आई. हे आपल्या या राजन साहेबांचं घर आवडलं की नाही? घराची किंमत त्यात राहणाऱ्या माणसावर होत असते साहेब. अरे वा, तू ही तत्वज्ञान करू लागलास की? किती परिणाम. मला हे बघ, हा? मागच्या बाजूला विहिरीवर जाऊन फ्रेश होऊन ये. हा बरं येतोच आहे. आई, अहो आई, आम्ही आलोय. आई, दीपक आलात का रे बाळांनो? हो. माझा राजन कुठं आहे? हा काय? आई, आई मी इथे आहे. आई, राजन 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 दादा आई, शोभा, प्रकाश असे दचकलात का? राजन राजन काय पाहते रे मी? काही नाही. अगं उगाच घाबरते आहेस तू. अगं लवकरच पट्टी सोडणार आहे दीपक. अरे पण ही पट्टी बांधली का? काय झालंय? प्रकाश इकडे. अरे वेळा काहीच झालेलं नाही. ते दिसतंय मला. शोभा तुझी वेळेपणा करते आहेस. अगं इतक्या दिवसांनी आलो की काही चहा वगैरे आणशील की नाही? राजन माझ्या काळजावर निकारे ठेवू नकोस रे. आणि खरं खरं सांग मला, ही पट्टी तुझ्या डोळ्यावर का बांधली? अरे दीपक तू काय कसं बोलत नाहीस? प्रकाश अरे काय सांगावं तेच कळत नाही. दीपक दीपक खरं खरं सांग काय झालंय ते. तेच सांगतो का? परीक्षेचा रिझल्ट ऐकला आणि आनंदाच्या भरात फिरायला गेलो आम्ही. फिरलास ते सांगू नको. डोळ्यांना काय केलं ते सांग आधी. तेच सांगतोय मी प्रकाश. आई, आम्ही फिरून येत असताना चौपाटीच्या पुलावरून पाय घासून पडलो आम्ही. डोळ्यात सगळी माती गेली होती. दीपकनं मला पटकन सावरलं, पण तोपर्यंत माझा तोल गेला होता. माझ्या डोळ्यांना मार लागला होता. रक्त वाहत होतं त्यातून. दीपकनं ऑपरेशन केलं माझ्या डोळ्यांचं आमच्या प्रोफेसरांच्या सल्ल्यानं. राजन दीपक तुम्ही येणार म्हणून किती आनंदात होते रे मी. पण आज सारखी एकच अपेक्षा झाली. आई, तुझा विश्वास आहे या गोष्टीवर? हो विश्वास ठेवा बरं. तेव्हा माझ्या राजनचे डोळे चांगले होते. आई, आभारच मानायचे असतील ना तर या दीपकचे मान. आपलं सारं कौशल्य त्याने पणाला लावून माझ्या डोळ्यांना वाचवलंय. ही पट्टी सुटणार आहे कधी? 8 दिवसांनी. 8 दिवसानंतर राजाला ती पूर्वीसारखं दिसू लागेल. आणि कायमचं दिसलं नाही म्हणून बिघडलं काय ते आहे. दांडगा हा आपल्या जातीवरच जायचा. स्वतःची जात ओळख आधी. अस्तालाची अवलं नाही. ते दिसतच आहे. सुहास, अरे प्रसंग काय तुम्ही बोलताय काय? अरे काही माणूस की तुझ्या पुढे शिकायची नाही मला ते. शिकवणार नाही काय तुम्हाला? प्रसंग पाहून बोलावं म्हणतात. बोलू दे. बोला भाऊसाहेब. सुहास बोल. ऐकायचं मला तुमचं बोलणं. ऐकण्यासारखं बोलतील तर ना. राजन, तुझ्या ह्या मित्राला समजाव, स्वतःची पारीवर वाघ म्हणावं. पायरी तुम्ही सोडलीत भाऊ. मित्रांनाही मत असतं. अरे मग माझ्या मनाचं काय? तुम्हाला वाईट वाटावं काय झालंय? तुला आणायला गाडी पाठवली होती आम्ही. त्याच गाडीतून आलो इथपर्यंत. घर लांब आहे तुझं इथून. माझ्या बरोबर राजा होता भाऊ. ठाऊक आहे मला ते. आणि तरीही गैरसमज करून घेता तुम्ही. तू वागलास कसा? अरे माझं बापाचं हृदय आहे. भाऊ प्लीज राजाची अवस्था पहा बरं.
काय झालं त्याला? डोळे फुटले आहेत तुझे. कोणाचे फुटले ते दिसत नाही तुला? सुहास, स्वतःची पायरी ओळखावी माणसानं. तेच सांगल्या प्रकाशला. मी तुला सांगितलंय, त्याला शिकू नकोस. तू घरी चल. राजाची पट्टी सोडल्याशिवाय घेणार नाही. दीपक, माझं कर्तव्य मला तू आणू देत नाही. बापाशी असं वागणं हे कर्तव्य? अरे, मी जिवंत असताना माझा मुलगा दुसऱ्याच्या घरी राहतो या नुसत्या कल्पनेनं. भाऊ, नसत्या मोठेपणाच्या आणि प्रतिष्ठेच्या आणि जाऊ नका. जरा ऐका म्हणलं. तुला घरी यायचं की नाही ते सांग शेवटचं. भाऊंना सांगितलं मी एकदा. तुझा निर्णयच आहे म्हण की. तू काय वाटेल ते म्हण. ठीक आहे राजाबाई, तुम्ही आमच्याशी जो व्यवहार केला याची कल्पना राजाला आहे? कसला व्यवहार? राजाबाईला विचार. मी तुला विचारतोय. ही आज्ञा आहे ती विनंती. काय हवं ते समज. तुझी आज्ञा पाळायला मी काही बांधील नाही. सुहास, काय समजून घ्यायचा अर्थ? मी समजलं सगळ्यांचं अर्थ. माझं निघून जा तुमचं. निघून जाऊ कशासाठी? पुढील समाज प्रसंग टळावा म्हणून. नाही राजन, तुला एकटा सोडून मी कधीच राहणार नाही. अरे पण मी एकटा नाही. तिथे आई, शोभा, व प्रकाश आणि शंकरी आहे. सगळं गाव आहे, पण दीपक नाही. जी पट्टी सोडल्या की मी तुम जाणारच नाही. मग काही हो. नसतं नसतं करू नकोस दीपक. हट्ट माझा नाही, भाऊच आहे. त्यांना सांगताय. तो मला काय सांगणार? आता मीच त्याला काय सांगणार आहे? भाऊसाहेब, का? मगापासून बंद असले तर आता का उघडलं? भाऊ, काय आहे ते स्पष्ट सांगा. राधाबाई, ही सगळी स्टेट घाण ठेवल्या माझ्याकडं. या तुझ्या मित्राच्या शिक्षणासाठी. भाऊसाहेब, एक शब्द सुद्धा बोलू नका. माझ्या मुलाला भूमिका आणत आली. भाऊ, खबरदार असले आवाज करा तर. कुणाच्याही सांगण्याचं वागायला काय लाज नाही आता. मोठेपणाचे प्रताप दिसत आहेत मला. भाऊसाहेब, तुम्हीच मगाशी म्हणालात ना, मगाचं मगा दिलं. आताच काय ते बोला. राजांचे डोळे बरे झाल्यावर तुमचे सगळे पैसे देऊ हळू. आणि हा आंध्रात राहिला तर तुझे डोळे काढून त्याला लावू. आणि मला दिसणार असलं तर या सुवासला अडवता येणार नाही. आणि दिसणार नसलं तर तुम्ही दोघेही मला दृष्टी देऊ शकणार नाही. भाऊसाहेब, किती रक्कम कुठेही आहे तुमच्याकडून? 10 लाख रुपये. कुठला भाऊसाहेब? 10,05,000 रुपये. ते 500 रुपये मी दिले नाही. म्हणजे तुमचं कर्ज फक्त 10 लाख रुपये आहे तर तेव्हा देतो. तुम्हाला आताच पैसे हवे असतील तर या घराचा आणि जमिनीचा लिलाव करून घ्या तुमचे पैसे. आणि माझ्यावर विश्वास असेल तर थोडे दिवस थांबा. मी बरा झाल्यावर व्याजासहित तुमची रक्कम परत करेन. ठीक आहे. मोहनची व माझी मैत्री लक्षात घेऊन थांबतो मी थोडे दिवस. राधाबाई, मी दुसरा प्रश्न विचारला होता त्याचं काय? दुसरा प्रश्न कुठला? शोभनाबद्दल. तिलाच विचारा ना. शोभना, जरा बाहेर ये बघू. ठीक आहे. शोभना, माझी सून म्हणून माझ्या घरात तिला पसंत आहे का तुला? मला विचार करावा लागेल. भाऊसाहेब, तिला काय विचारता तुम्ही? मी तयार आहे या लग्नाला. दीपक सारखा मुलगा शोधून देखील सापडणार नाही. दीपक साठी नाही मागणी घातली मी तिला. मग या माझ्या सुभाष साठी विचार. नाही, याला माझी मुलगी मी कधीच देणार नाही. काय कमी आहे माझ्यात? राजन, तुझा काय विचार आहे? भेटलंय मी सगळं. शोभा सुवासला होणार नाही. ठीक आहे. या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मी. आणि काय रे, तुला यायचं आहे की नाही? आता तर मुळीच येणार नाही. ठीक आहे. मग पुन्हा कधी येऊ नकोस तिथं. असं म्हणू नका भाऊसाहेब. दीपक घरी जातो. अरे पण राजन, माझं एक भाऊसाहेबांच्या बरोबर जा.
माझं मृत्यूपत्र बदलून घ्यावं लागेल मला. इस्टेटीची भीती या सुहासला दाखवा भाऊ, मला नको. माझे हात समजत आहे हवं ते मिळवायला. मृत्यूपत्रात दीपकच्या जागी कोणाचं नाव टाकणार आहात भाऊसाहेब? ह्या माझ्या सुभाषचं. हो वाटलंच मला. भाऊसाहेब काय बोलताय? माझं कशाला? माझं नको. आता नाकाने कांदा तोडू नको. तुझं नाव मी चांगलं ओळखला. पण लक्षात ठेव, एक ना एक दिवस हा प्रकार तुझ्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही. भाऊ घोडा मैदान जवळच आहे. राजन 9व्या दिवशी येईल मी. दीपक चुकलास तू. नाही राजा, माझ्या विवेक बुद्धीला पटलं ना तसाच वागलो मी. हा तुझी विवेक बुद्धी ना या राजांना नाही पण मला चांगलीच ठाऊक आहे. प्रकाश, काय म्हणायचंय तुला? डोळे मिटून दूध पितोय हा. अरे इथे एक लोहचुंबक आहे ना, ते खेचते त्याला. रडू नको, घाबरणार नाही तुला. अरे घाबरण्याचा प्रश्न नाही ना, पण काय शोभनाला बोलू? हे म्हणतो सोडू. अरे पण दीपकचा आव्हान आहे या. एवढे करता दीपक इथे राहिला असं म्हणायचं तुला? नाहीतर काय तुझ्याकरता होयच मी. होयच मिळी. या राजांना बसव, मला नको. मला अगोदरपासूनच सगळं ठाऊक आहे. ही तरी काय लबाड आहे? काय तर म्हणे लाडू करून ठेवले या दिशाला. मला हेच सुद्धा देईना. शेवटी आईकडनं घेतलाच मी तो. सोडतो की काय? प्रकाश, तुझा स्वभाव आहे तसाच आहे. संसारपणा गेला नाही अजून. बेट्यांनो, प्रेम करायचं तुम्ही आणि फोडसाल मी काय? दीपक, मी ऐकतोय सगळं खरं आहे. होय रे. पण माझी परिस्थिती आत्ताच काय झालं ते पाहिलंच नाही. मला शोधणार नाही. तुझी इच्छेच नको. दीपक, या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर आमच्या स्वप्नाला आपली म्हणशी. अरे ती पहिल्यापासून त्याचीच आहे. शोभण्याशी लग्न झाल्यास स्वतःला भाग्यवान समजेल मी. प्रकाश, जरा आईला बोलव. आईला सगळं माहितीये. मग भाऊसाहेबांना विचारायला हवं. माझ्या मतीने पुराणाही विचारायला नकोय. मग कधी धरायचं मूर्त? मुहूर्त मुहूर्त वगैरे काही नाही. मग मी रजिस्टर लग्न करणार आहे. फक्त तुझी संपत्ती हवी. माझी संपत्ती? अरे वेड्या, तुझ्यासारखा लायक मिळवणार मला आणखीन कोण भेटणार आहे? या लग्नात साऱ्या गावाला कळून द्या, राजन आणि दीपकच्या मैत्रीत गरिबी आणि श्रीमंत ही अंतर नाही. दीपक, दीपक, दीपक मला कडकडून भेट. दीपक, दीपक मला कडकडून भेट.